करू। तर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास आता पंढरपूर सांगोला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे। पूर्वीच्या आखणीकानुसार आता शक्तीपीठ महामार्ग करावा शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे। मागणीसाठी सांगोल्यामध्ये शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या प्रेमापोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्ग बदलला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। आमची मागणी ठाम आहे, या तालुक्याचा विकास होण्यासाठी या भागातून शक्तीपीठ मार्ग व्हावा आणि होत असताना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी बाधित होणार आहेत त्या शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी 3 ते 4 कोटी रुपये मोबदला मिळावा, या आमच्या प्रामुख्याने सुरुवातीपासूनच्या शेतकरी कामगार पक्षाच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यासाठी आम्ही सातत्याने लढत राहू। शक्तीपीठ महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे झालाच पाहिजे, हे आमचं सर्व शेतकऱ्याची मूळ मागणी आहे। आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांच्या भागातून हे आरेखन बदलण्याचा प्रयत्न केला। हा शक्तीपीठ मूळ आरेखनाप्रमाणे झालाच पाहिजे असं आमचं सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। नंतरच ज्या वेळेला आम्ही उपोषण मंत्रालयासमोरच मरण उपोषण करणार आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांना भाजपचे नेते का घाबरतात असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला। ट्रम्प यांचं नाव घेतल्यानंतर भाजपचे नेते थंड होतात अशी टीकाही लातूरमध्ये ओवैसींनी केलेली आहे। ये आखिर तुम लोग ट्रम्प से क्यों डरते इतना? समझ में नहीं आ रहा। ट्रम्प का नाम लेते कि टाइम बिल्कुल ही ठंडे पड़ जाते। वो ट्रम्प प्लेन में खड़े होकर बोल रहा कि मोदी अच्छा आदमी है मगर मेरे को खुश करने के लिए सब कर दिया, और बीजेपी वाले 24 घंटे हो गए गूंगे हो गए, डर रहे ट्रम्प के बारे में बोलने के लिए। अरे भाई, इज्जत भी कोई चीज होती है। तर बातमी आहे अहिल्यानगरमधून। आता 2017 मध्ये श्रीराम पाटबंधारे कार्यालयामध्ये झालेल्या तोडफोड प्रकरणी बच्चू कडूंसह सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। आंदोलन घटनेतून शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यासह 19 आंदोलनकर्त्यांची श्रीरामपूर न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। शेतकरी पाणी प्रश्नासाठी 2017 मध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं। आनंद असा एका आसूळ यात्रेच्या वेळेस आम्ही इथून चाललो होतो तेव्हा काही शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीतून आता त्या सगळ्या शेतकऱ्यांना पाणी भेटत आहे। महत्वाचा निर्णय आपल्या बाजूने लागला याचा आनंद आहे, पण ज्या क्षेत्रात पाणी भेटत नव्हतं त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं। 7 वर्षात पाणी भेटत असल्यामुळे त्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे, हा आनंद आहे। दुकान चालवण्यासाठी विरोधकांना काहीतरी आरोप प्रत्यारोप करावे लागतात। कल्याण डोंबिवलीचे भाजपचे बिनविरोध निवडून आलेल्या दीपेश म्हात्रेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। बिनविरोध निवड पहिल्यांदा झालेली नाही, मी 2008 साली ही बिनविरोध निवडून आलोय, दीपेश म्हात्रेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दीपेशजी, TV9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। काय सांगाल, आपण बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत, आपल्या समोर जे उमेदवार होते त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत, मात्र त्यानंतर विरोधकांकडून अनेक टीका या ठिकाणी केले जातात। या सगळ्या टीकेकडे आपण कसं पाहता? विरोधकांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, इथली जी दुकान आहे त्यांची ती बंद झालेली आहे। त्याच्यामुळे आता त्यांना दुकान चालवायची असेल तर काहीतरी आरोप प्रत्यारोप केले पाहिजे। मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हे बिनविरोध जे बिनविरोध काही नगरसेवक निवडून आले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, मुंबई महापालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल किंवा इतर महापालिका असतील, हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे। मी स्वतः 2008ला बिनविरोध निवडून आलेलो आहे। त्याच्या आधी 2005ला माझे वडील देखील बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि बिनविरोध निवडणूक काय आज पहिल्यांदा झाली आहे। एकंदरीत सगळ्या महापालिकांची निवडणूक एकत्रित लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तो आकडा कदाचित जास्ती दिसत असेल। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। तर अमरावतीमध्ये भाजपच्या अंतर्गत गोटात राजकीय घडामोडींना वेग आलाय। रवी राणांच्या पक्षाचे 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे। अमरावतीतील प्रत्येक घडामोडींवरती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं लक्ष आहे। उद्या चंद्रशेखर बावनकुळे देखील अमरावतीमध्ये येणार असल्याची माहिती मिळते। तर सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या आईच्या आत्महत्येचा प्रयत्न पाहायला मिळतोय। उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसनं दबाव टाकल्यानं हा प्रकार घडल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। काँग्रेसनं मात्र सर्व आरोप फेटाळलेले आहेत। सांगलीच्या प्रभाग 16 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमर गवंडी रिंगणात आहेत।
तर सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न पाहायला मिळतोय। सांगलीच्या प्रभाग क्रमांक 16 मधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमर गवंडी रिंगणात आहे। तर बदलापूरमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय। मनसेच्या संगीता चेंदवणकरांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पाहायला मिळतोय। संगीता चेंदवणकर अनेक वर्षांपासून बदलापूरच्या शहराध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे। सध्या आता महिला शहराध्यक्षपदी होत्या।